सगळं वातावरण पांडुरंग झाल्यामुळं त्या पांडुरंगाची आपण घोषणा करूया. कुंडली गवळी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. और ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्फूर्तिस्थान दैवत छत्रपती शिवाजींना मानाचा मुद्रा करतो. ज्यांच्या पूजेला सुरुवात होते तुम्हाला सर्वांचे माता पांडुरंगाने रुक्मिणीच्या वस्त्रांनी साष्टांग दंडवत करतो. आणि आज आमचे मित्र श्रावण मुले यांचा सण अत्यंत वेदना आणि वारकरी संप्रदायाला अधिक जीवन कार्यक्रम होतो. याचा मला एक वारकरी म्हणून आनंद आहे. या निमित्तानं नंतर उपस्थित त्यांचे पूज्य पिताश्री यांचं वय 100 गाठलेली आहे. आता याच्या पुढे आशीर्वाद काय मागावा. खरं तर शतायुषी आता काय बोलावं संवाद सुद्धा आणि अजून आपण चांगला आहे. त्यांच्या पूज्य मातोश्री त्यांचं सुद्धा वय 95 आहे. त्यांनाही शतायुषी प्रार्थना करतो. त्यांचे बंधू बाळासाहेब रमेश असतील त्यांच्या सौभाग्यवती त्यांची कन्या या ठिकाणी उपस्थित आहे. सगळेच अनेकांचा मी नाव घेऊ शकतो. सुरेश समोरची माझे मुले परिचित आहे. एक अत्यंत नेमणा वेगळा कार्यक्रम या निमित्तानं होते. मला खरोखरच माझं सोयाचं नगर नाईट नागपूर इथून साधारण 50 किलोमीटरच्या 5-7 किलोमीटरचं अंतर आहे. 7 किलोमीटर मला जायचं आहे. त्यामुळे मी सगळे बरोबर समोर बोलून शुभेच्छा द्याव्या म्हणून. खरं म्हणजे आता माझ्या मी मुले साहेबांची काय आजची ओळख नाही. सुरेश पाटील म्हणजे तुमचा असल्यामुळे अनेक तहसीलला जायचं हसी मजा म्हणजे अजून दोस्ती आहे. आता ते माझे आधी तेच आहे. त्यामुळे ते मित्राला बोलत खास त्याचा कार्यक्रम मित्र म्हणजे आमचा पण नाही नंतर मित्र पण नाही कार्यक्रम ही या आणि त्यांना उत्कृष्ट नाट्य पारितोषिक मिळालं. त्याला नाट्य पारितोषिक मिळालं. कदाचित तहसीलदार झाले असते तर उत्कृष्ट तहसीलदार पारितोषिक मिळालं असतं. अनेक मेडल मिळाले. मी आज उत्कृष्ट माणूस म्हणून त्याला देवा एक समाजात उत्कृष्ट माणूस की जरा माझे धर्मही पाळला सेवा धर्मही पाळला पुत्र कसा असावा हेही धर्म पाळला मित्र कसा असावा तोही धर्म तरी पाळलाय. सर्वांनी बघितलं उत्कृष्ट नाट्यमित्र असतील उत्कृष्ट कराटे असतील माझ्या दृष्टीने त्यापेक्षा उत्कृष्ट माणूस म्हणून या ठिकाणी आहे याचा मला आनंद आहे. आणि त्यांचा मी मित्र आहे याचाही मला त्याला मी खरं तर त्यांच्याकडे बघितल्यानंतर वर्गापर्यंत सगळं वाटत नाही. त्यांच्याकडे काय सुद्धा इकडे त्यांचं वाटत नाही. अजून 40 वाटतात. तरी पण जे काही शासकीय नियम आहे त्या सेवानिवृत्त व्हावं लागतं ते होत आहे. पण जरी ते निवृत्त सेवेतून निवृत्त होत असले रिटायर नाही त्यांना पुन्हा काम करायचंच आहे. त्यांच्याकडून पुन्हा आम्ही जे आम्हाला अपेक्षित आहे ते आम्ही काम करायला करून देऊ. आपल्याकडे मोठी वॅकन्सी आहे त्यामुळे तेही या निमित्ताने त्याला मी नियोजन करतो की आमच्याकडे कधी तुम्ही आलात तुमचं स्वागतच आहे असंही या निमित्ताने मी सांगतो. खरं म्हणजे नोकरी करणारा माणूस ताकदीनं नोकरी करतो. आमचा सुरेश पाटील मित्र आहे. आपल्याकडे नोकरीच्या बाहेर जात नाही. पण महाराज वर्ष लागवड करतात समाजसेवा करतात पंढरीची वारी करतात. आपण रिटर्न मध्ये जमावली सायकलच्या रिटर्न नाही करतात एक आगळा वेगळा आणि पंढरपूर सायकलवर मागेल जातात एक आगळा वेगळा उपक्रम त्याने राबवला. त्याही उपक्रमाचं या निमित्तानं कौतुक करतो.
आणि त्यांनी मला ताकीद केली की लातूर शहरामध्ये आपण मॅरेथॉन ऐकलं पण सायकल मध्ये ऐकलं नाही. सायकल थांब घ्यायला त्यांची इच्छा आहे आणि त्यांची इच्छा आपण पूर्ण करू. मी आम्ही तर जिल्हाधिकाऱ्यांनाही बोलेल, कमिशनरलाही बोलेल आणि येणाऱ्या काळामध्ये हे खरं आहे सायकल ट्रॅक केला पाहिजे. पण आम्ही प्रयत्न जरा केला होता सायकल करता येत होता. पण ठीक आहे, आम्ही आता ते नवीन कमिशनर मॅडम आले त्यांच्याशी चर्चा करेल आणि एक 5 किलोमीटर सायकल ट्रॅक कसा करता येईल, कुठे करता येईल यावर नक्की करून सायकल ट्रॅक पण करू असंही तुम्हाला या मुलांना आश्वासन करतो. आणि तुमची सेवा निरंतर समाजसेवा ही चालूच राहील. पंढरीची वारी जोपर्यंत पाऊल करतात तोपर्यंत चालूच राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला उत्तम आरोग्य याकडे लाभावं, पिताजीच्या पाठीमागे तुम्ही शब्दाविषयी व्हावं असंही या निमित्ताने आशीर्वाद तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि मला या पहिल्या कार्यक्रमाला कुटुंबी कार्यक्रमाला बोलवलं, आपल्या कुटुंबाचा भाग समजून मला बोलवलं, मित्र समजून मला बोलवलं, त्याबद्दल मी मनस्वी आभार मानतो आणि सगळ्यांची माफी मागून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.